आज आपण आलोय पुणे सिटीमध्ये गणपती दर्शन करण्यासाठी आणि गणपतीसाठी खूप प्रचंड अशी गर्दी आहे इथे आणि तुम्ही पाहू शकता माझे पूर्ण मागे पूर्ण गर्दीच गर्दी आहे आणि आता आम्ही चाललोय गणपतीचं दर्शन करण्यासाठी. मी माझ्यासोबत माझे फ्रेंड्स वगैरे सगळे आहेत. सो वी आर गोइंग ओव्हर देअर. सो हाय कीर्तिश भाऊ. हॅलो. जय श्रीराम भाई लोग, जय श्रीराम. जय श्रीराम जय श्रीराम. तर आता आम्ही चाललोय गणपती दर्शनासाठी. खूप खूप प्रचंड अशी गर्दी आहे इथे आणि खूप मजा पण येते. आणि जेनी कम टू माय व्हिडिओ. कम यू फेमस इन माय वीडियो. लाइफ टाइम अपॉर्चुनिटी है ये हमारी चेनी बुटकी है इसलिए नहीं आती है. ऐसे करना पड़ेगा कैमरे को. तो जेनी आ चुकी है हमारे वीडियो में. और हमारे पास क्या है इधर, हमारे पास इधर गुब्बारा भी है. ये हमारा गुब्बारा इधर किधर गया. ये गुब्बारा है. ये गुब्बारा है. और उधर हडड़न का मास्क भी है. और इधर रिक्शा क्यों आती है पता नहीं चल रहा है. एंड मैं क्या कहूँ मुझे कुछ समझ में नहीं आ रहा है. और इधर जंपिंग जैपैक वाला भी चीज है और कुछ समझ में नहीं आ रहा है. बाळा तिकडे माझ्या व्हिडिओ ते तुला गणपती बघून कसं वाटतंय. आता मी जातोय बघायला. मग तुला आनंद होतोय का गणपती बघून. हो. या मुलाला पण खूप आनंद होतोय. असं तुम्हाला पण जर का आनंदित व्हायचं असेल तर तुम्ही पण गणपती बघायला या. शेवटचे थोडेच दिवस राहिलेत. नंतर 17 तारखेला बाप्पा त्यांच्या घरी निघून जातील आणि मग पुढच्या वर्षी परत येतील. पण जेवढं दुःख होतं ते दुःख कसं सांगायचं ते काय कळत नाही. आणि तुम्ही सांगायचं झालं तर हे आमचे एक फेमस व्यक्तिमत्व आहे. हे कधी छोटे मोठे रील टाकत नाहीत. हे मोठे मोठे ब्रँड बरोबरच कोलॅबोरेशन करतात. त्यामुळे हे जास्त रील मध्ये दिसणार नाहीत तुम्हाला पण प्रीमियम रील मध्ये दिसतील तुम्हाला. आणि कुठेही कधीही कोणी नसेल तिथं हा माणूस तुम्हाला दिसतच असेल. तर हा आहे कीर्तिश भाऊ आमचा. प्रत्येक रील मध्ये दिवसाला 4 रील टाकतो. तुमचं काय म्हणणं आहे गणपती उत्सवाला तुम्ही आलेत. तुमचं कसं काय म्हणणं आहे तुमचं. दरवर्षी येत आहे फॅमिली. तर कसं आहे म्हणजे यावर्षीचं कसं वातावरण वगैरे कसं आहे. वातावरण तर खूप यावेळेस जास्त आहे. वातावरण जास्त गर्दी आहे ना. गर्दीच हे काय म्हणायचं तुला. ऐकर की तिथं अतिशय सुंदर अशी लाइटिंग इथे करण्यात आलेली आहे. आणि जिथं पाहेल तिथं गर्दीच गर्दी आहे. आणि लोक पण गाडी घेऊन येतात. तिथं इलेक्ट्रिक गाडी आहे लोकांची. तुमचं काय म्हणणं आहे. कसं वाटतंय तुम्हाला ट्रॅफिक मध्ये गाडी चालवून. मस्त असे लोक गाडी चालवतात. आता गर्दीत कधी पोहोचायचे घरी ते कळत नाही. आणि असं खूप गर्दी असल्यामुळे इथं खूप गर्दी आहे. खूप प्रचंड अशी गर्दी आहे इथं. नवीनची नजर गेली आहे. इथं दूध आहे. नवीनला आता भूक लागलेली असेल कारण की नवीन आमचा मोठा फूड ब्लॉगर आहे. त्याला जेवण केल्याशिवाय काय खाल्ल्याशिवाय त्याला काय करावं वाटत नाही. गर्दी तर खूप आहे. हा